दरम्यान त्र्यंबकेश्वरमधल्या 2 नावाजलेल्या मोठ्या पुरोहितांवरती शनिवारी आयकर विभागाने धाड टाकली आहे। तसंच इतर 9 पुरोहितांना नोटिसाही बजावण्यात आलेल्या आहेत। त्यामुळे आता काळे पैसे असलेल्या पुरोहितांकडे आयकर विभागाने आपला मोर्चा वळवल्याचे चित्र आहे। त्र्यंबकेश्वरमध्ये दररोज हजारो भाविक दर्शन घेतात, त्यात अनेक व्हीआयपींचाही समावेश असतो। त्यातूनच लाखो रुपयांची उलाढाल होते। त्र्यंबकेश्वराच्या पूजेसाठी पुरोहित वर्ग मोठी दक्षिणा घेतो। सर्वत्र कॅशलेस व्यवहारांना प्राधान्य असलं तरी पूजेसाठी कोणत्याच व्यवहाराची सोय नाहीये। त्यामुळे आयकर विभाग पुरोहितांकडे येणाऱ्या पैशांवरती अगदी बारीक नजर ठेवून होता। याच पैशातनं अनेक पुरोहित धनाढ्यही बनलेत। त्यामुळे आता आयकर विभागाने त्र्यंबकेश्वरच्या धनदांडग्या पुरोहितांकडे आपला मोर्चा वळवलाय। असं म्हटलं जात आहे की गणपती शिखरे आणि चांदवडकर या 2 मुख्य आणि नामांकित अशा पुरोहितांवर चौकशी आता सुरू आहे आणि इतर 9 पुरोहितांना नोटिसा बजावण्यात आल्या आहे। आपण बघू शकतो की सलग 3ऱ्या दिवशी आज त्र्यंबकेश्वरमध्ये आयकर विभागाची कारवाई जी आहे ती सुरू होती। या एकूण 11 लोकांना आयकर विभागाने नोटीस दिली आहे। एकूण त्र्यंबकेश्वरचं जर आपण महत्व लक्षात घेतलं तर देशात नारायण नागबळी आणि कालसर्प शांती ही केवळ त्र्यंबकेश्वरमध्ये होत असते आणि त्याच्यामुळे अनेक मोठमोठ्या व्हीआयपी आणि सेलिब्रिटींपासून तर सर्वसामान्यांपर्यंतची गर्दी जी आहे ती या पूजापाठांसाठी या ठिकाणी होत असते। या सर्व लोकांकडनं एक दिवसाच्या कालसर्प शांतीसाठी 2000 पासून ते 5000 आणि नारायण नागबळी या 3 दिवसाच्या पूजेसाठी 5000 पासून तर 1 लाख रुपयापर्यंतची रक्कम शुल्क म्हणून घेतली जाते। राहणं आणि निवासाचे पैसे वेगळे पडतात। एकूण काय तर कोट्यवधी रुपयाची रोज उलाढाल होती। रोज साधारणतः 1000 पूजा त्र्यंबकेश्वरमध्ये होतात, परंतु हे सगळे ट्रान्झॅक्शन हे रोखीच्या स्वरूपात होत असतात। एकीकडे देशात नोटबंदीनंतर कॅशलेसचा डंका पिटला जात असताना त्र्यंबकेश्वरमध्ये मात्र हे सगळे व्यवहार पूर्वीप्रमाणेच सुरू होते आणि त्यामुळेच असं म्हटलं जातं की आयकर विभागाची नजर या सगळ्या त्र्यंबकेश्वरच्या पुरोहितांकडे वळली। अशी ही माहिती मिळते की ज्यावेळेस नोटबंदीचा निर्णय झाला त्यानंतर अनेक काही पुरोहितांनी आपल्याकडचे रोख पैसे जे आहेत ते जिरवण्यासाठी वेगवेगळ्या क्लुप्त्या लढवल्या। बँकेच्या खात्यांमध्येही मोठ्या रकमा जमा झाल्या अनेकांच्या आणि त्याच्यामुळे आयकर विभागाची या सगळ्या व्यवहारांवर नजर होती। कॅमेरामन किरण कटारेसह सागर वैद्य, एबीपी माझा, त्र्यंबकेश्वर।